संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. कोणाला तर वाटत होतं समोरचा उमेदवार काय म्हणतात त्याला, काय बरोबरीचं काय म्हणतात, तुल्यबळ नसताना सुद्धा लोकांनी या महाराष्ट्रामध्ये काय निकाल दिला आपण जवळ योगा आयोगानं काय विशेष गोष्टीमुळं काटावर ज्याला म्हणतो ना आपण 35 मार्काला पास होतो तसं या 18 मार्काचे विद्यार्थी पास आहे. तुला 18 मार्क आहे ज्याला दुसऱ्या विद्यार्थ्याला 17 आहे तुला मेरिट मत आहे. जनतेच्या मनामध्ये हेच होतं की या मतदारसंघामध्ये बदल निवडून आलं आमदार झालंच म्हणून सेवा करता येते अशातला भाग नाही. त्याची आपल्याला गरज नाही. त्याचा चिंता करू नये. सरकार आपल्या बरोबर आहे. सरकार ताकदीने आपल्याला मदत करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला ताकदीने मदत करणार आहे. ही मदत या शहराला दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय बापूसाहेब विष्णुगुड्यांच्या पासून उदाले दादांच्या पर्यंत जे जे नेते या परिसरामध्ये होऊन गेले त्या सगळ्यांचं स्वप्न साकार करायची जबाबदारी आपल्याला. कारण त्या वारसदारांनी काय केलं आपण पण तो वारसा सुद्धा सागरभाऊ भविष्यामध्ये आपल्याला चालवायचा आहे. तो प्रामाणिकपणे त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण चालू याची खात्री देऊन आपण या ठिकाणी कामाला लागलो. तर मला खात्री आहे तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल खात्री देतो तुम्ही माझ्या उमेदवारासाठी काम केलं ना तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जो निर्णय घ्या त्या निर्णयाबरोबर ताकदीनं राहण्याची जबाबदारी संग्राम संपूर्ण देशमुख या नावाची आम्ही एवढीच विनंती करतो की शहराच्या मनामध्ये खूप काही घडलं आहे. ते स्वप्न साकार करायचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. चौंडेश्वरी उद्योग समूहाच्या वतीने जे जे व्यवसाय चालत आहे मधल्या काळामध्ये जरी काका काही झालं असतं ते डोक्यात ठेवा. तुमची सिनियरिटी बघता तुमचा अनुभव बघता तुम्ही सगळी मोठ बांधा. कुणाला काय अभाव वाटते याच्यामध्ये काही उपयोग नाही. एकमेकाच्या जिरवाजिरवीत सगळ्याची त्याच्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ती जिरता कामा नये याची जर आपण सगळ्यांनी काळजी घेतली तर निश्चितपणानं यश आल्याशिवाय राहणार नाही. काका तुम्ही तो पुढाकार घ्या. तुम्ही घेऊ शकता आणि तो पुढाकार घेतला आमची कुठे गरज लागत तिथं आम्हाला. पण या शहरापुरतं मला माझ्यावर कुठल्याही पक्षाची चिंता नाही. माझी एकच विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन चांगली भूमिका. याचा अर्थ असं नाही की कुठं लादलं जाईल. तर तुम्ही मी जर अपेक्षाच व्यक्त केली नाही संवादच घेतला नाही केला नाही तर ती पण योग्य होणार नाही. जनता स्वीकारणार मी नव्हे जनता तुम्हाला जनतेच्या मनामध्ये काय असतं या दृष्टीने जर आपण पावलं टाकलं तर यश आपल्या जवळ आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाचं मला चंद्रकेतनी फोन केला. मला सांगितलं की असा असा कार्यक्रम करायचा आहे. पत्रिका काढायचे निमंत्रण द्यायला भेटायला आता इथे एवढा अजिबातच चालला काय हे ज्या आधी मी उभा राहतात तेव्हा आवाज द्यायला मला हाक मारलं तुम्ही काम केलं तुम्ही पळाला किंवा रान केलं 24 तास राहतो तेव्हा इथलं बोला तुमच्याच घरातला एक कुटुंबातला घटक येणार त्यानं हक्काला हाक मारायची. कसलंही काम असो तुम्ही काळजी करू नका. ओल्या झाडाला आग लावायला लागतं तुमच्या सगळ्यांची प्रामाणिकपणे सगळी भूमिका पार पाडू. निवडणूक काय झाली म्हणून अजिबात घाबरून बसणारा मी कार्यकर्ता नाही. घरात बसणार तर अजिबात पण येतं जातं त्याला फार पण लोकांचं प्रेम जे आहे त्याच्यासाठी आपण निश्चितपणानं करू. येणाऱ्या काही दिवसामध्ये बया आणि आपण सगळी मिळून या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन एक वेगळ्या पद्धतीचे आभार असं नाही ज्या मंडळीने आपल्याला मदत केली त्याच्याप्रती उतराय होत असताना त्यांना खात्री देण्यासाठी आपण त्या ठिकाणी भेटीचा की महायुतीचं सरकार आणण्यासाठी सगळ्या घटक मंडळींना एकत्र घेत असतील
तर या शहराच्या जनतेची अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, तुम्ही सगळ्यांनी या शहराला चांगलं नेतृत्व द्या, या शहराचा विकास रखडलाय तो पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारा आणि ती जबाबदारी आपण सगळ्यांनी जर घेतली तर मला आला खात्री आहे मी मोठा का तो मोठा तो लाडका हा मोठा याच्या खोलात न जाता या शहराला ही योग्य वेळ आहे, हीच ती वेळ आहे की आपल्याला या शहराला चांगलं नेतृत्व देण्याची वेळ आहे. मी राज्य सरकार तुमच्या सोबत आहे याची मी खात्री या ठिकाणी प्रामाणिकपणे तुम्हाला देतो. फक्त आपला वाटा असला पाहिजे की त्या पडत ते आपल्या वाट्यात आपल्याला घेता आला पाहिजे, ते समाधान घेता. राजकारणाचे सगळे जोडे जर आपण बाहेर ठेवले तर मला खात्री आहे यश लाभ नाही. आणि त्यामुळे त्याच्यासाठी वया जेवढं लागेल तेवढे प्रयत्न करायचे माझी जबाबदारी सगळं बरोबर ना. तर सगळ्यांनी एकत्र येऊ. हा हे शहर पतसंस्था, बँका, लाईफ हॉस्पिटल, इतर व्यवसाय, उद्योग प्रचंड साम्राज्य प्रगती आहे का? दिवाळीसारख्या सणाला आम्हाला पाणी मिळत नाही वस्तू, आज उद्या पाण्याची खात्री नाही, स्वच्छतेची तीच परिस्थिती. बाजारपेठेमध्ये कुठलाही व्यापारी ताट मानेने म्हणेल की इथं व्यापार किराणा मालापासून मोठा व्यवसाय टाकेल आणि ते व्यवसाय जर उद्या काही अपघात झाला, आपत्ती आली तर ते व्यवसाय तर वाचवण्याची शक्ती ताकद सुद्धा तुमची. एक साधी अग्निशामक तुमच्याकडे, एक साधी सेवा सुविधा नाही, कुठल्या तर रस्त्याने निघाल्या कुठल्या तर घरापर्यंत आपण पोचू अशी व्यवस्था या शहरामध्ये. ह्या सगळ्या गोष्टीचं एकच उत्तर आहे, काका गेली 30-40 वर्ष तुम्ही सेवा करताय, एकच वेळ आपण सगळ्यांनी नोंद करूया की ह्या शहराचं चित्र चेहरामोहरा पहिल्यांदा ती बदलण्याची योग्य वेळ आहे. या शहरामध्ये बऱ्याच नेतृत्वानी ह्या ठिकाणी नेतृत्व जिल्ह्यात राज्यात करण्याची परिस्थिती असताना सुद्धा ही नेतृत्व पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. आपल्याला ते स्वप्न साकार कुणाच्या कुटुंबातला, कुणाच्या समाजातला व्यक्ती हा फार महत्त्वाचा. काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे आपला आशीर्वाद असला पाहिजे. तो आशीर्वाद देण्याची भूमिका जर शहरातला प्रत्येक घटक तयार असेल तर तो आशीर्वाद घेण्याची भूमिका तुमची माझी प्रत्येकाची असली पाहिजे. ती घेऊन पुढच्या काळामध्ये आपण काम करू. चंद्रदीप भाईने या ठिकाणी सांगितलं की आम्ही काहीतरी मदत केली, ती मदत करण्याचा योग किंवा लाभ भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाले ही माझं भाग्य आहे. कारण आरोग्यासाठी सेवा देणं हे आजच्या काळामध्ये पुण्याचं भाग. तुमचे वडील असतील, तुमचे आजोबा असतील, तुमचं भावकी असेल, तुमचं गाव असेल, ज्याने तुम्हाला आशीर्वाद दिला त्या पुण्याईच्या बरोबरीची पुण्याई आरोग्य सेवेमध्ये अति न परवडणार. कुणी दवाखाना टाकून बघावा, तो नात्यात चालवून दाखवावा, त्याचा मी सांगता येईल. म्हणजे 100% व्यवसाय खोटीत असणारा असा हा आरोग्य व्यवसाय. लोक ट्रीटमेंट घेतात. विमा जरी असला तर राज्य सरकारने काही विम्याची काही नियोजन जर ठरवून त्या घराच्या पलीकडे विमा कंपनी पैसे देत नाही. खरं का? माझा अनुभव सांगतो, मला माहिती आहे तुमच्याकडे. आणि मग तो घटक म्हणतो माझा विमा 1 लाखाचा आहे, तुम्ही 50,000 सुद्धा बिल त्यातून मिळू शकत नाही. हे वाद आता चालू आहे. त्याच्यामध्ये सगळे चांगले डॉक्टर अडकले, चांगले हॉस्पिटल अडकले. आणि म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार या ठिकाणी आपल्याला सेवा कालेच्या एका कामाच्या निमित्तानं मी कृष्णा हॉस्पिटल होतो, लेडीज बाहेर पण होतो. आज कोविड सारख्या काळामध्ये सुद्धा कृष्णा हॉस्पिटलनं जेवढी माणसं जगवली, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त डेथ रेशो कमी असणारं महाराष्ट्रातलं कुठलं हॉस्पिटल असेल ते कृष्णा हॉस्पिटल. म्हणजे हॉस्पिटलचं कुठलंही नाव काढा, त्याची माहिती द्या, तुम्हाला माहिती मिळेल कुणाच्या दवाखान्यामध्ये किती मृत्यू झाले, आणि कुठल्या दवाखान्यामध्ये किती माणसं वाचली, याचा आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल इतकं चांगलं हॉस्पिटल आहे. त्यांनी सुद्धा बाहेरला परवा सांगितलं की तुम्ही कामाला लागा, आयुष्य